ओके, कसे आहात सगळे? मजेत ना? सो मी एक इंग्लिशचा व्हिडिओ अपलोड केला होता पेपरच्या आधी. ओके, सो 2024 ला जो इंग्लिशचा पेपर झाला, त्यामध्ये मी स्टार्टिंगला म्हणजे खूप IMP पॉइंट्स दिले होते आणि खरं तर त्या IMP पॉइंट्स मधून सगळे प्रश्न आलेले आहेत. ओके, सो आता जेव्हा मी क्वेश्चन टॅगचे इथे काही म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रामरचे काही पॉइंट्स दिले होते, की हे पॉइंट्स केलेच पाहिजे पेपरच्या आधी आणि जे काही मुलांनी केले आणि अक्षरशः ओके, काही मुलांचे मला मेसेज पण आले, की पेपर त्यातूनच आला होता. सो सगळ्यात महत्त्वाचं जर मी बघितलं, की जो तुम्ही पेपर लिहिला 2024 ला तो पेपर आणि मी जो व्हिडिओ बनवला होता त्यामधलं जे कंटेंट होतं ते किती सिमिलर चाललंय. ओके. सो ते पण मी बघेल. लेटर सुद्धा जे सांगितलं होतं, की जे 6 मी लेटर सांगितले होते फॉर्मॅट्समध्ये, की ते त्यामधलं एक फॉर्मॅट येणारच. तर तो फॉर्मॅट देखील आला होता. सो ते सगळं मी आज सांगणार आहे. सो बऱ्यापैकी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे जे पेपर्स आहेत आता जे इम्पोर्टंट पेपर्स आहेत मॅथ्स 1, सायन्स 1, सायन्स 2 मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 सो ह्या पेपर्सला सगळ्यात महत्त्वाचं की एकदा व्हिडिओ बघून जा. जेणेकरून तुम्हाला तुमचे सोपे प्रश्न देखील सॉल्व्ह होतील आणि बऱ्यापैकी तुम्हाला काही गोष्टी सुटतील. ओके. सो आता बघा जेव्हा मी टेक्स्चुअल पॅसेज मध्ये येतो तर टेक्स्चुअल पॅसेज मध्ये जेव्हा डू हॅज डायरेक्टेड मध्ये मी येतो. सो डू हॅज डायरेक्टेड मध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर दोन्ही पण जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत इथे परफेक्टली. मी तुम्हाला बोललो होतो की टेन्सचा जो प्रश्न आहे तो येतोच. सो इथे तुम्ही जर बघितलं क्वेश्चन टॅग आणि टेन्स हा कंपल्सरी आलेला आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे पहिले 2 पॉइंट्सच क्वेश्चन टॅग आणि टेन्स होते. सो क्वेश्चन टॅग आणि टेन्सवर प्रश्न येतोच. हे तुम्हाला मी सांगितलं होतं आणि ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल तर इथं द साइट ऑफ द फूड मॅन्डेड हिम. सो ह्याचं जे क्वेश्चन टॅग आहे हे तुम्हाला व्यवस्थित आयडेंटिफाय करता आलं असावं. कारण स्पेशल स्पेशल केसेस सुद्धा जे आहेत ते मी दिले होते. ओके. सो सगळ्यात महत्वाचा हा ईडी आहे. पास्ट टेन्स आहे. सो हे तुम्हाला माहित पाहिजे की पास्ट टेन्सला असल्यानंतर इथे कोणतंच हेल्पिंग वर्ड नाहीये. ओके. सो इथं हेल्पिंग वर्ड नसल्यामुळे याचं क्वेश्चन टॅग स्पेशल केसमुळे वेगळं येतं. ओके. त्यानंतर रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. ओके. सो हा होता टेन्स मधला क्वेश्चन जो मी आधीच शिकवलेला आहे. सो टेन्स मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स कसं करायचं, ओके, कोणत्या गोष्टीला बदलायचं, ओके, हॅव हॅज हॅड हे कसे लावायचे, बिन कुठे येतं, हे सगळं मी सांगितलं होतं. ओके. सो पहिले 2 क्वेश्चन जे होते ते 2 मार्काचे मी सांगितलेल्या कंटेंट मधून किंवा जे IMP कंटेंट असतात दरवर्षी त्याच्यामधून प्रश्न आले होते. त्यानंतर आता जेव्हा मी खाली जातो तर खाली गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की पुन्हा एकदा जेव्हा आपण डू ॲज डायरेक्टेड वर जातो. सो डू ॲज डायरेक्टेड वरती इथं मी इन्फिनिटिव्ह हा जो पॉइंट आहे हा मी क्लिअरली सांगितलं होतं की पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह आणि जेरंड करूनच जा. कारण इन्फिनिटिव्ह, जेरंड किंवा पार्टिसिपल याच्यामधले क्वेश्चन्स येतात आणि एकदम सिम्पली सगळ्यांना माहिती आहे की बाबा इन्फिनिटिव्ह मध्ये टू हा जो कीवर्ड आहे तो वापरला जातो वर्ब सोबत. सो टू किल याचं इन्फिनिटिव्ह होतं. ओके. सो इथे एक मार्क तुम्हाला साहजिक भेटणार आहे. ओके. सो हा झाला तीन टॉपिक्स जे सांगितले होते. त्यानंतर जेव्हा खाली आपण जातो पोएम मध्ये तर पोएमचं मी एवढं काही सांगितलं नव्हतं. नॉन टेक्स्चुअल पॅसेज मध्ये सुद्धा जे डू हॅज डायरेक्टेड आहे ते जर तुम्ही प्रॉपरली बघितलं डू हॅज डायरेक्टेड त्याच्यामध्ये WH टाईप क्वेश्चन्स आले होते. सो WH टाईप क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलं होतं की ते करून जा. कारण WH टाईप क्वेश्चन जे आहे ते बऱ्यापैकी येतात. ओके. आणि एक क्वेश्चन तरी भेटतो. ओके. आणि हा बिगिन विथचा होता. सो बिगिन विथ इथं मी टाकलं होतं. ओके. पण मी तसे एक्झाम्पल सहज काही घेतले नव्हते. ओके. सो बिगिन विथचे प्रश्न येतात. इथे जे मी टाकले होत्या गोष्टी हे तुम्हाला येणार म्हणजे येणार. ओके. त्यानंतर आता जर पुढे आपण गेलो तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला लेटर रायटिंग मध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर प्रॉपरली तुम्हाला सांगितलं होतं फॉर्मल लेटर कधी पण लिहायचं. त्या फॉर्मल लेटर मध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर इथं आलं होतं थँकिंग हिम. ओके. राईट अ लेटर टू द क्लब इनचार्ज. ऑर्गनायझेशन आहे. क्लब इनचार्ज म्हणजे क्लब एक ऑर्गनायझेशन आहे. इंग्लिश क्लब सातारा. थँकिंग हिम. थँकिंग हिम सगळ्यात महत्वाचं इथं थँकिंग हिम हे होतं थँक्यू. आता जे मी तुम्हाला दाखवतो की मी जेव्हा क्वेश्चन म्हणजे हे सगळं ग्रामर मी घेतलं. त्यानंतर मी तुमचं रायटिंग स्किल चालू केलं होतं. तर रायटिंग स्किल मध्ये सगळ्यात महत्वाचं लेटर रायटिंग जे आहे फॉर्मल लेटर लिहायचे सांगितले होते आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं ज्या टॉपिक मध्ये मी इथे लिहिलंय की थँकिंगचा फॉर्मॅट येतो. सगळ्यात पहिला जो फॉर्मॅट आहे तो सांगितला होता. ओके. आणि मी माझ्या ह्या पीडीएफ मध्ये आणि लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं की थँक्यूचा एक पॅटर्न बघून जा. 3 पॅरा व्यवस्थित बघून जा कारण थँकिंगचं लेटर डेफिनेटली आलेलं आहे. ओके. थँकिंगचं लेटर जे आहे ते IMP होतं या वर्षीसाठी. ओके. कदाचित ते पुढच्या वर्षीसाठी नसेल किंवा आलेल्या वर्षांमध्ये पण नव्हतं. ओके. सो हे मी 6 पॉइंट्स इथे दिले होते. त्या 6 पॉइंट्स मधलं तुम्हाला कंटेंट बघून जायचा होता. जर व्यवस्थित तुम्ही बघून गेले असते तर इथून पेपर तुम्हाला बरोबर भेटला असता आणि बऱ्यापैकी तुम्हाला चांगला स्कोर करायला थोडासा फायदा झाला असता. ओके. त्यानंतर जेव्हा आपण खाली येतो डायलॉग रायटिंग मी सांगितलं होतं कसं लिहायचंय. त्यानंतर तुम्ही व्हर्बल नॉन व्हर्बल सांगितलं होतं कसं करायचंय. ओके. हेडिंग लिहायची ते सगळं सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला न्यूज रिपोर्ट कसा लिहायचा ते पण सांगितलं होतं. न्यूज रिपोर्ट मध्ये स्किल डेव्हलपमेंट मध्ये जेव्हा खाली येतो. सो आता हे जे वर्ड्स आहे आणि जे तुम्हाला आलं होतं की हा जे वर्ड्स मी घेतले होते बऱ्यापैकी इथून. सो आता इथून काय कोणता कोणता वर्ड आला होता मी म्हणजे खूप कमी घेतले होते तसे बघायला गेलं तर. सो आता जर इथे
बघितलं व्यवस्थित तर सपोर्ट, स्लेव, प्रेयर, डस्ट, पॉवरफुल, सिक्रेट, रुमर, राईट, वुंड्स, क्वेश्चन नाही दिसत आहे, तरी पण एकदा बघा. ओके, त्यानंतर खाली जे आहे ते एकदम क्लिअरली आलं होतं बघा इथं, अ फ्रेंड इज नीड इज अ फ्रेंड इन डीड. ओके, ते मी खाली दिलं होतं त्यामधून आलं होतं. ओके, मी आता पहिल्यांदा, सो इथे मी दिलं होतं तुम्हाला की द फ्रेंड इज नीड अ फ्रेंड इज इन डीड. ओके, हे बघा इथे, हे मी जाताना म्हणजे व्हिडिओच्या शेवटी सगळं व्यवस्थित रिवाइज करून घेतलं होतं. ओके, संकट समयी मदत करतो तोच करा मित्र. ओके, सो असे खूप IMP पॉइंट्स मी दिले होते आणि मी एवढा मोठा व्हिडिओ काय बनवला नव्हता. मी फक्त ग्रामर आणि रायटिंग स्किल बनवला होता. रायटिंग स्किल मध्ये पण मी लेटर रायटिंगवर फोकस केला होता. लेटर रायटिंगचे मी 6 फॉर्मॅट्स काढून दिले होते. मी खूप कमी पॉइंट सांगितले होते तुम्हाला आणि ते सगळे पॉइंट जे आहेत ते तुम्हाला पेपरला व्यवस्थित दिसतात. सो आता एक लक्षात घ्या की मी सायन्स टूचा व्हिडिओ पण खूप चांगला बनवलाय, सायन्स वनचा पण बनवलाय. सो जे पॉइंट्स आहे ते प्रॉपरली बघा. चॅनलला जर नवीन असाल किंवा पहिल्यांदा बघत असाल किंवा बघितलंय पण नाही केलं सबस्क्राईब, तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटेल. करिअर कसं करायचं, कोणत्या क्षेत्रामध्ये जाणं गरजेचं आहे, 5 वर्षांनी कोणत्या क्षेत्राला स्कोप येणार आहे, नक्की कुठे आपल्याला चांगला पगार किंवा आपलं चांगलं करिअर बनवू शकतं आणि आपण स्टेबल होऊ शकतो. सो या सगळ्या गोष्टी मी चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. सो जरा बऱ्यापैकी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल करा आणि असेच तुम्हाला प्रॉपर 4 विषय जे आहेत तुमचे उरलेले, मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2, याचे पण मी व्हिडिओज मी आता आणणार आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मी क्लिअरली हायलाइट करून देणार आहे की कोणते करायचे कोणते नाही करायचे. ओके, सो जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होणार आहे. ओके, सो सायन्स 1, सायन्स 2 प्रॉपरली व्यवस्थित सगळं मी थीम बनवून PDF बनवलेत. सो बऱ्यापैकी आता सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की चॅनलला शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्या ग्रुप्सवर, जेणेकरून हा सगळ्यांना फायदा होईल. ओके, सो जेवढे मी सांगतोय तसे बोर्डच्या पेपरला प्रश्न येतात आणि पडतात बऱ्यापैकी. जर मी सांगितलं 7-8 पॉइंट्स माझे जे मी सांगितले होते एका छोट्याशा व्हिडिओमध्ये, ते सगळे पॉइंट तुम्हाला पेपरमध्ये दिसतात आजकाल. ओके, सो बाकीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की काय कशी प्रेरणा भेटते तुम्हाला, काय फायदा होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत जा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि मी नवनवीन व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी बनवत जाईल एज्युकेशन रिलेटेड. ओके, सो थँक्यू.